नाशिकमध्ये शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो आहे तो क्रांती महामोर्चा आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते या ठिकाणी आता एकवटलेले आहेत आणि नाशिकच्या चांदवडमध्ये चांदवड चौफुली या ठिकाणी जे आहेत ते आता रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करणार आहेत। आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने हे सर्व शेतकरी जे आहेत ते आता या ठिकाणी गोळा झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर आमदार भुसारा असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। साहेब काय सांगणार या ठिकाणी शेतकरी कांद्याला हमी भाव मिळावा यासाठी सर्व शेतकरी असतील महाविकास आघाडीचे पदाधिकारी असतील ते एकवटलेले आहेत। काय नाही या ठिकाणी सातत्याने शेतकरी आत्महत्या होत आहे, शेतकरी आत्महत्या झालेला आहे आणि अशा वेळेला कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी या सरकारला जागे करण्यासाठी आजचा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। याची दखल घेऊन सरकारने ताबडतोब त्या ठिकाणी याची अंमलबजावणी करावी अशा मागण्या आमच्या निमित्तानं आहेत। अनेक शेतकरी अनेक व्यापारी यामध्ये आलेले आहेत, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही आणि अशा अनेक समस्यांमुळे आज या ठिकाणी आज शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे। आणि मला वाटतं सरकारने आता तरी जागे व्हावं आणि लोकांना न्याय द्यावा। रात्रीतून 1580 रुपये भाव हा कांद्याला दिलेला आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती जी आहे आतापर्यंत जाहीर होते। अजून ती झाली का नाही याची खरं तर काही स्पष्टता झाली नाही। नेमकं काय आता शासन निर्णय झाला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पाहिजे आणि शेतकऱ्यांची मागणी 3000ची आहे। घेतलं पाहिजे शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन त्यांनी 3000 पर्यंत भाव द्यावा अशी आमची मागणी आहे। 1500 रुपयांनी काही असं होणार नाही काही। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर भुसारा जे आहेत आमदार ते आपल्या सोबत होते आणि आपण जर बघितलं तर मोठा शेतकऱ्यांचा मॉब जो आहे तो आता या चांदवड चौफुली ज्या ठिकाणी आहेत तो हा गोळा झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते आता या आंदोलनात जे आहेत ते सहभागी होत आहेत। आता या सर्व संदर्भात रास्ता रोको जो आहे तो या शेतकऱ्यांकडून असेल, महाविकास आघाडीकडून असेल तो या आता करण्यात येणार आहे। कांद्याला प्रति 3000 रुपये भाव मिळावा यासाठी सर्व शेतकरी जे आहेत ते झटपटत आहेत आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून जे आहेत वारंवार या सर्व संदर्भात आंदोलन देखील करण्यात येत होतं आणि या सर्व संदर्भात आंदोलन करत असतानाच शेतकरी आता आक्रमक झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते आता या महामार्गावर जे आहेत ते दाखल झालेले आहेत।